हा प्रदीप विचार. सर एक्स फॉर एक्स मस झेरॉक्स मध्ये कसा आला? वा, त्यानं चांगली नस पकडली बघा. बघा प्रदीपचं काय म्हणणं आहे की सर एक्स फॉर एक्समस किंवा एक्स फॉर झायलोफोन जो आहे हा झेरॉक्समध्ये कसा आला. तर आता बघा हे जे शेवटचे 3 लेटर्स आहेत का एक्स वाय आणि झेड याच्या बाबतीत भरपूर कन्फ्युजन आहे. आपण फक्त ते मराठीचं इंग्रजीमध्ये क ख ग घ जे आपण पाठ करून घेतलेत का तक्ते यामुळे आपल्या इंग्रजीची खरी वाट लागलेली. कसं आता आपण याच्यासाठी 2 शब्द बघितले एक्स फॉर एक्समस किंवा एक्स फॉर झायलोफोन बरोबर आहे. आता याला बी आपण झायलोफोन नाही म्हणत झायलोफोन म्हणून आपल्याला शिकवलेलं आहे आणि मग त्यामुळं XEROX म्हणजे फोटोकॉपी. फोटोकॉपी म्हणजे सत्यप्रत. जसं आहे डॉक्युमेंट तशी त्याची सत्यप्रत बनवणे आणि त्यासाठीचा हा शब्द आहे झेरॉक्स. बरोबर आहे का नाही. आता कितीतरी झेरॉक्सच्या दुकानावर सगळीकडं त्याला जर मराठीमध्ये बघितलं तर त्यांनी कसं लिहिलेलं असतं हे झबल्याचा घेतलेला असतो झेरॉक्स असा लिहिलेला असतो आणि नीट तुम्ही बघितलं तर शब्दाच्या सुरुवातीचा जो एक्स आहे त्याचा त्यांनी उच्चार केला झे आणि शेवटी आला त्याचा उच्चार कसा केला क ला स जोडल्यासारखा. बरोबर आहे का नाही. आता हेच आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. थोडा टाइम लागू द्या. बघा हा जो एक्स आहे याचे 2-3 उच्चार होत असतात. हा जर शब्दाच्या शेवटी आलेला असेल तर याचा उच्चार आपण क ला स जोडल्यासारखा होतो आणि या एक्सच्या दोन्ही साईडला म्हणजे इथं स्वर आहे आणि याच्या मध्ये जर एक्स असेल तर या एक्सचा उच्चार कसा होतो ग ला ज जोडल्यासारखा आणि जर शब्दाच्या सुरुवातीला एक्स आलेला असेल तर कधी कधी त्याचा उच्चार ज सारखा दंत तालव्य ज सारखा नाही ज सारखा उच्चार होतो. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक्स जर शब्दाच्या सुरुवातीला आला तर ज होतो झ नाही होत त्यामुळं त्याला झेरॉक्स म्हणायचं झेरॉक्स नाही. बरोबर. त्यानंतर 2 स्वराच्या मध्ये एक्स आला तर त्याचा उच्चार आपण ग ला ज जोडल्यासारखा करतो. उदाहरण आहे एक्झिट. काय आहे एक्झिट आणि हे स सारखा उच्चार तर तुम्हाला माहितीच आहे बॉक्स सारखा. आलं का लक्षात.